जैन विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण जे सिरीज चालू केली त्यामध्ये काही प्रश्न आपले उर्वरित होते ते आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर बघा नेमका प्रश्न काय होतं. जे उर्वरित प्रश्न होते तर बघा प्रश्न क्रमांक 12. 36 मीटर तार 4 ठिकाणी कापून त्याचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. तर आपल्याला बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेले आहे, प्रत्येक तुकड्याची लांबी विचारली आहे आणि 360 मीटर लांबीचा तार आहे. त्याचे किती तुकडे करायचे म्हणतात, 4 तुकडे करायचे आहेत. मग चला तर उदाहरणार्थ बघू आपण. एक हे तार आहे, ठीक आहे, त्याला आपल्याला किती ठिकाणून कापायचं आहे म्हणताय, 4 ठिकाणून समान तुकडे करायचे आहेत म्हणतात. ठीक आहे, चला तर मग याला आपण 4 वेगवेगळे तर काय करू, भाग करू, 4 भाग करू. तर बघा आपल्याकडे किती तार म्हणजे तुकडे तयार झालेत, 1 2 3 4 5. बघा काय आहे, 360 मीटरचा एक हे तार आहे आपल्याकडे. किती, 360 मीटरचा एक तार आहे. त्याला आपण किती ठिकाणी कट केलं, बघा 4 ठिकाणून कट केलं तर त्याचे किती तुकडे तयार झालेत, 5. तर मग आपल्याला काय करावं लागेल, 360 ला किती भागायला लागेल, 5 ने. कारण आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची. मग 360 ला आपण किती भाग, 5 ने आपण कुणाला भागणार, बघा 360 ला भागणार. तर चला काय होईल, 5 7 35. किती होईल, 5 7 35. बघा उरलं किती, गेलं इथपर्यंत भाग 7 ने गेलं, बरोबर. आता उरलं किती म्हणलं, 1, बरोबर का. आता काय होईल, 5 1 5, 5 2 10. म्हणजे किती, प्रत्येक तुकड्याची लांबी किती आली इथं, 72 मीटर. प्रत्येक तुकड्याची लांबी किती आली, 72 मीटर. त्याचं योग्य उत्तर काय म्हणलं, ऑप्शन ए योग्य उत्तर असेल. त्याच प्रकारे बघा आपल्याकडे पुढचा दिला आहे प्रश्न क्रमांक 13. 9 लिटर दूध 45 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक मुलाला किती लिटर दूध मिळेल, प्रत्येक मुलाला किती लिटर दूध मिळेल. तर एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे, बघा आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत हे कशामध्ये दिले आहेत, मिलीलीटरमध्ये दिलेले आहेत आणि प्रश्न कशामध्ये दिलेला आहे, लिटरमध्ये दिलेला आहे. तर आता जे लिटर आहे त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायला लागेल, मिलीलीटर म्हणजे मिलीमध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर काय असते, तर बघा याला आपण 9 लिटरला मिलीलीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर मग काय होईल, 9 गुणिला काय होईल, 9 गुणिला. आता बघा 1 लिटरमध्ये किती मिलीलीटर दूध असते, तर 1000 मिलीलीटर दूध असते. मग काय करणार आपण, 9 ला 1000 ने गुणणार. मग काय झालं, 9 ला जर 1000 ने गुणलं म्हणजे 9 1 9 आणि 3 0 जशाच्या तसे, म्हणजे किती, 9000 मिलीलीटर दूध तयार झालं. आता 9000 मिलीलीटर दूध आपल्याकडे आहे, किती आहे, 9000 मिलीलीटर दूध आपल्याकडे आहे. आणि त्याला आपल्या किती मुलांना वाटायचे आहे, तर 45 मुलांना सारखे दूध वाटायचे म्हणते. बघा प्रत्येक मुलाला किती दूध मिळेल म्हणजे सारखे वाटायचे आपल्याला. बघा इथं लिहिलेलं आहे सारखे वाटायचे आहेत. मग याला आपण सरळ काय करू शकतो, 45 ने भागायचा. मग कितीने, 45. मग काय होईल, 45 1 45, 45 2 90. आता उरलं काय आपल्याकडे, 200. उरलं काय, 200. म्हणजे प्रत्येक मुलाला किती लिटर मिलीलीटर दूध मिळेल, तर 200 मिली दूध इतकं प्रत्येक मुलाला मिळेल. चला तर आपला बघा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14. काय आहे, 50चा 0.02% म्हणजे किती. तर बघा ज्या ठिकाणी ची असते त्या ठिकाणी काय असते, गुणाकार असते. त्या ठिकाणी काय असते, ची चे दिला असेल त्या ठिकाणी सरळ काय असते, त्या दोन संख्यांचा गुणाकार आणि भागीला 100 करतो. आपण त्याला काय काढायचं, आपल्याला टक्के काढायचे म्हणून भागीला 100 करतो. म्हणजे डायरेक्ट कसं होईल हे बघा, याची मांडणी करून घेऊ आपण. काय होईल, 50 गुणिला काय होईल, 0.02 भागीला 100 भागीला 100, बरोबर का. आता बघा अंशामध्ये आणि छेदामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, 0 दिसत आहे. मग आपण डायरेक्ट काय करणार, 2 0 कॅन्सल करून घेणार. आता बघा काय होत आहे, 2च्या पाड्यात 2 संख्या. आता बघा 5च्या पाड्यात येते, काय येते, 10 येते. म्हणजे 5 1 5, 5 2 10. परत बघा अंशामध्ये छेदामध्ये काय दिसतंय तुम्हाला, 2 दिसत आहे, बरोबर का. डायरेक्ट काय होईल, बे 1 बे म्हणजे काय झालं, डायरेक्ट 2 2 कॅन्सल झालं. उरलं काय मग आपल्याकडे फक्त 0.01. म्हणजे याचं योग्य उत्तर काय आला, 0.01. ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असेल का, ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असेल. त्याच पद्धतीने बघा आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे 2013 मधला. काय आहे पुढचा प्रश्न, बघा प्रश्न क्रमांक 13. 15 सायकलांची किंमत 16,500 रुपये आहे, तर 11 सायकलांची किंमत काढा म्हणताय. किती सायकल किती. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, आपल्याला 11 सायकलांची किंमत काढायला सांगितलं आहे आणि 15 सायकलांची किंमत दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, बघा सुरुवातीला आपण लिहून घेऊया सायकल. काय लिहून घेऊया, सायकल. आणि इकडे लिहून घेऊया किंमत. काय लिहायचं आहे, किंमत. तर बघा सुरुवातीला आपण लिहून घेतो सायकल. म्हणजे काय आहे, 15 सायकलांची किंमत इथं ऑलरेडी दिलेली आहे, किती, 16,500. आपल्याला अशा 11 सायकलांची किंमत काढायची आहे, किती, 11. मग काय घेणार, 11 बरोबर काय असं. मग तर मग काय करायचं, यांचा डायरेक्ट आपण करणार तिरकस गुणाकार. काय करणार, तिरकस गुणाकार. चला तर करून घेऊया. काय होईल बघा, काय होईल, 16,500 गुणिला 11 भागीला काय 15. चला तर आता काय म्हणायचं आहे, 15 ने आपल्याला कोणाला भाग जातो बघा, तर 15ला जातो. 15 ने 16,500ला भाग जातो. तर मग चला भागूया. तर बघा 15चा पाडा म्हणून 15 1 15. आता बघा उरलं किती, परत 1 उरलं, बरोबर का. 16 काय झाले, 16 मधून 15 गेले, 1 उरलं, बरोबर ना. आता काय होईल, परत बघा 15 1 15 म्हणजे किती नाही, परत 1 ने भाग गेला. म्हणजे झालं काय, बघा 165ला 11 ने भाग गेलं, बरोबर का. चला तर मग काय होईल, आता उरलेलं काय आपल्याकडे
बघा हे 2 शून्याला जसे तसे देऊ, परत गुणीला काय आपल्याला 11, काय आहे गुणीला 11. चला तर मग काय होईल, आपल्याला काय करायला लागेल, 11चा पाडा म्हणाला लागेल किती वेळा, 11 वेळा. तर ते सोडा, तुम्हाला माहित आहे का 11चा वर्ग किती, 121. डायरेक्ट घेऊ शकतो आपण जर आपल्याला 11चा वर्ग माहित असेल तर. आणि 2 शून्य उरले, ते 2 शून्य आपण याला खाली देऊन द्यायचे. तर काय झालं बघा, 11 सायकलांची किंमत काय मिळाली आपल्याला, 12,100 रुपये अशी किंमत मिळाली 11 सायकलांची. मग याचा योग्य ऑप्शन काय असेल, तर ऑप्शन बी याचा योग्य उत्तर असेल 12,100 रुपये. चला तर आपल्याकडे पुढचा प्रश्न दिला आहे बघा, प्रश्न क्रमांक 16. 25, 50, 75, 30, 15 या संख्यांची सरासरी किती. म्हणजे कशावरचा प्रश्न आहे मित्रांनो, सरासरी यावरील प्रश्न आहे. तर बघा आपण सरासरी काढताना काय आहे, एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. तर आपण सरासरी करताना काय करतो, काय करतो आपण, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागीला काय करतो, एकूण संख्या, भागीला काय करतो, एकूण संख्या. आता गेल्या वेळेस बघितलं होतं आपण यावरती प्रश्न, बरोबर, त्याच पद्धतीचं सेम आहे. तर या सूत्राचा वापर करून आपण याचं डायरेक्ट उत्तर म्हणजे याची सरासरी काढू शकतो. आपल्याला काढायचं काय, याच्याबरोबर सरासरी काढायची आहे, बरोबर का, सरासरी. चला तर मग काय, दिलेल्या सर्व संख्यांची आपण सुरुवातीला काय करू, बेरीज करू. तर काय होईल बघा, 25 प्लस 50 75, 75 प्लस 150, 150 प्लस 30 180, 180 प्लस किती 15, 195, 195. किती संख्या आहेत बघा, आता भागीला काय म्हटलं, एकूण संख्या. आता बघा मोजा, 1 2 3 4 आणि 5, एकूण संख्या किती आपल्याकडे 5. चला तर आता 5चा पाडा म्हणून, बरोबर का. काय होईल मग बघा, काय होईल, 5 1 5, 5 तिरिक 15, किती 5 तिरिक 15. परत किती उरले 4, ठीक आहे, 5 तिरिक 15, परत किती उरले 4 उरले. आता काय होईल, 9 5 45, 9 5 45 किंवा 5 9 45, ठीक आहे. असं दोन्ही याच्यानं आपण म्हणू शकतो, 5 9 45. म्हणजे कितीने भाग गेला बघा, कितीने भाग गेला, तर 39ने कुणाला भाग गेला, 195ला भाग गेला. म्हणजे यांची सरासरी किती असेल, तर ते असेल 39. ऑप्शन बी हे याचा योग्य उत्तर असेल. चला तर आता पुढचा आपल्याकडे एक प्रश्न दिला आहे बघा. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. एका शाळेत गतवर्षी 480 मुले होती, चालू वर्षी 540 मुले आहेत. तर मुलांच्या संख्येत किती टक्के वाढ झाली, मुलांच्या संख्येत किती टक्के वाढ झाली असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा एक गोष्ट इकडे लक्ष द्यायचं, काय इथं लिहिलं आहे, गतवर्षी. आता गतवर्षी म्हणजे मागच्या वर्षी, आपल्या भाषेत लक्ष ठेवायचं झालं म्हणजे ते काय, मागच्या वर्षी. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, टक्केवारी करायचं आहे. तर बघा आपण हे कुठल्या नफा तोटा पद्धतीचा प्रश्न आहे बघा. त्याच पद्धतीत आपण काय करतो, 2 वस्तूंची किंमत दिली असते, बरोबर का, त्यांचा मला फरक काढतो सुरुवातीला, आणि मग आपण त्याला त्याची टक्केवारी काढायची. म्हणजे 100ने गुणून जे काही खरेदी किंमत असेल त्यात भागतो. सेम पद्धतीचा आहे का प्रश्न. तर सुरुवातीला आपण काय करणार, यांच्यामधला फरक काढणार. आता बघू मागच्या वर्षी किती होते, या वर्षी किती आहे. आता या वर्षी किती म्हणताय बघा, इथं घेऊन घेतो मी साईडला, 540 आहेत, बरोबर का मुले. आता मागच्या वर्षी किती होते, यांच्यामधला फरक काढायचा म्हणले 480, बरोबर का. यांचा फरक काढणं म्हणजे काय, वजाबाकी करणे, बरोबर. आता 0 0 गेलं. आता बघा 4 म्हणून 8 जातं का, नाही. म्हणजे काय घेतलं, येते 1 घेतलं, इतर झाले 14, 14 म्हणून 8 गेले, उरतात किती 6. बघा इथं राहिले 4, 4 म्हणून 4 गेले 0. म्हणजे यांच्यामधला फरक किती मिळाला आपल्याला, बघा इथं लिहून घेतो मी. काय होईल, 540 वजा 480 यांचा जो काही फरक मिळाला, बरोबर, फरक बरोबर जो काही मिळाला तो किती झालं 60. म्हणजे यांच्यामधला फरक किती आहे, म्हणजे मागच्या वर्षी किती होते 480 होते, यावर्षी 540 आहेत. तर नवीन जे काही विद्यार्थी आले त्याच्यामध्ये वाढ किती विद्यार्थ्यांची झालेली आहे, म्हणजे संख्या मुलांची तर 60 झालेली आहे. आता बघा काय करायचं आहे, किती टक्के वाढ झाली म्हणते, म्हणजे आपली यांची काय काढायची आहे, टक्केवारी काढायची आहे, बरोबर का. म्हणजे काय होईल, 60 गुणिला 100 भागीला मागच्या वर्षी किती होते 480. मग 480 ने काय करणार याला आपण भागणार. बघा अंशामध्ये आणि छेदामध्ये काहीतरी दिसत असेल तुम्हाला, आपण त्यांना करू शकतो. काय होईल, ह्या 0 कॅन्सल, ह्या 0 कॅन्सल. आता बघा 12च्या पाड्यात 2 संख्या येतात. आता बघा 12 चौ 48, बरोबर का, 12 पंचे 60. आता परत बघा हे 2 संख्याला 2 ने भाग जातोय, बरोबर का. बे दुनी 4, बे पंचे 10. आता राहिलं काय आपल्याकडे, बघा काय राहिलं, 5 गुणिला 5 काय झालं आता भागीला 2. आता बघा काय होईल, 5 5 25 भागीला 2. आता बघा काय होईल, परत काय होईल, आता बघा बे. आता राहिले किती परत 5, म्हणजे 1 गेलं, परत राहिले किती 5. आता 5ला किती 2 ने भागायचं आहे. म्हणजे काय होईल, बे दुनी 4, बे दुनी 4 म्हणजे 4 गेलं, परत उरलं किती आपल्याकडे 1, बरोबर का. म्हणजे काय झालं, 5 म्हणून 4 गेले, उरलं किती 1. आता 1ला 2 ने भाग जाणार का, नाही. मग कशाचा वापर करतो आपण, 0चा वापर करतो, बरोबर का. आता 0चा वापर केल्यामुळे काय येईल, पॉईंट येईल, बरोबर ना. तर मग काय होईल, आता बघा आता 2 ने 10ला भाग जाऊ शकतो. म्हणजे काय होईल, 5 10
बेपंचे 10, बेपंचे 10 म्हणजे कितीने गेलं? 5ने गेलं, बरोबर का? म्हणजे 12.5% काय असेल संख्यांच्या मुलांमध्ये टक्के वाढ झाली असेल. किती? 12.5% वाढ झाली असेल मुलांच्या संख्येमध्ये, बरोबर. ऑप्शन ए हा याचा योग्य उत्तर असेल. बघा, किंवा आपण काय करू शकतो, आता काय करता येईल आपल्याला, डायरेक्ट 25चे अर्धे घेता येईल. म्हणजे 25चे अर्धे म्हणजे किती? 12.5%. तर आपल्याकडे पुढचा प्रश्न दिलाय बघा, प्रश्न क्रमांक 18. काय दिलं ते एकदा बघून घेऊया. 5 तास प्लस 35 मिनिटे प्लस 36 सेकंद बरोबर किती सेकंद? म्हणजे आपल्याला काय काढायचे आहेत? आपल्याला दिलेले आहे 5 तास 35 मिनिटं आणि 36 सेकंद दिलेले आहेत. यांचे कशामध्ये रूपांतर करायचे? सेकंद विचारले आहेत आपल्याला. 5 तास 35 मिनिटं आणि 36 सेकंद यांचे कशामध्ये कन्वर्ट करायचं? यांना डायरेक्ट सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी एक गोष्ट लक्षात घेऊया आपण. आता तुम्हाला ह्या गोष्ट माहित पाहिजे की एका तासात किती सेकंद असतात. तर काय आपल्याला याला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा, मी करून घेतो. म्हणजे एका तासात किती असतात? 3600 सेकंद असतात एका तासामध्ये, बरोबर. त्याला आपल्याला किती? 5 ने गुणाकार केलं का 5 तास दिलेले आहेत. तर बघू आपण 5 तासामध्ये किती सेकंद दिलेले आहेत. मग काय होईल बघा, मग काय होईल? 5 क 30, 30शी काय घेणार मी? 0, हातच्याला राहिले 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, 18 आणि परत काय? 2 शून्य उरले, ते आपण 2 शून्य कुठे देणार? याच्यात. मग काय झाले बघा, 5 तासात किती आहेत? 18,000 सेकंद आहेत. किती आहेत? 18,000 सेकंद. परत काय? मिनिटं दिलेली आहेत बघा. काय दिलेली आहेत? मिनिटं. मग ते मिनिटं घेऊया. काय बघा, आता बघा, एका मिनिटात किती सेकंद असतात रे? माहित आहे? 60 सेकंद असतात. मला काय परत कितीने मिनिटाला? 60ने गुणणार, बरोबर का? आता काय होईल बघा, याचं उत्तर बघू काय येते. आता बघा, शून्यात कोणत्या संख्या घ्या तेच घेते. मग त्यानंतर बघू, मग 6ने यांना गुणून घेऊया आपण. काय होईल? 5 क 30, 30शी 0, हातच्याला परत आले 3, बरोबर. आता मग काय होईल? 6 त्रिक 18, 18 आणि 3 21, बरोबर का? हे शून्य जशाचे तसे. म्हणजे किती आलं? 2100 सेकंद. कुठं? 35 मिनिटांचे, बरोबर का? आता परत हे ऑलरेडी सेकंद मध्ये दिलं, त्याला काही कन्वर्ट करायची गरज आहे का? नाही. जे काही आहे त्यांची आपण उभी मांडणी करून त्याची डायरेक्ट बेरीज केलं की आपल्याला किती सेकंद आहे ते मिळणार. तर चला करून घेऊया. तर काय आहेत? पहिले याचे 5 तासाचे किती सेकंद आले? 18,000 सेकंद आलेत. त्यानंतर 35 मिनिटाचे काय आलेत? 2100 सेकंद आले. किती? 2100 सेकंद आलेत ना. ऑलरेडी आपल्याला बघा प्लस मध्ये काय दिलेले आहेत? 36 सेकंद दिले आहेत, ते आपण प्लस मध्ये घेऊन घेऊया. यांची जर बेरीज केली काय होईल? 0 0 6 3 1 आणि परत बघा काय आहे? काय आला? 8 आणि 2 10शी 0, हातच्याला 1 1 1 आणि 1 आणि 1 2. म्हणजे काय आलं बघा? 5 तास 35 मिनिटे 36 सेकंद यांचे जे काही सेकंद आले टोटल ते किती आले? 20,036. म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन ए. चला तर आता आपल्याकडे एक पुढचा प्रश्न दिला आहे बघा. प्रश्न काय आहे बघा? 19. एका रकमेचा 1/6 हिस्सा 300 रुपये आहे, तर तिचा 1/3 हिस्सा किती होईल? 1/3 हिस्सा किती होईल असं विचारलं आहे. बघा, सुरुवातीला काय करायला लागेल? आपल्याला एक रक्कम काढून घ्यायला लागेल. सुरुवातीला काय करायला लागेल? एक रक्कम. आता बघा, आपल्याला ते रक्कम माहित आहे का? नाही. म्हणजे आपण त्याला काय डिनोट करू शकतो? एक्स, बरोबर. आता तिथे काय दिला? एका रकमेचा चा तुम्हाला माहित आहे, चाची जिथं दिला असेल त्याचा डायरेक्ट काय होते? गुणाकार होते. आणि परत काय दिला आहे? त्याचा 1/6 म्हणजेच बरोबर किती म्हणते ते? 300 रुपये होते म्हणताय, बरोबर. तर आपल्याला कसं काढायचं आहे? आता बघा, पहिले एक रक्कम काढून घेऊ ना, मग ते 1/3 काढून घेऊ काय आहे, बरोबर का? तर एक रक्कम काढण्यासाठी काय करायला लागेल बघा. आता बघा, यांच्यामध्ये गुणाकार आहे, गुणाकार आहे म्हणजे यांची डायरेक्ट आपण काय करता येते? वेस्ट. म्हणजे काय होईल बघा? वेस्ट होईल ती संख्या x बरोबर काय झालं? 300 गुणिला 6 भागिला 1. आता तुम्हाला माहित आहे कोणत्याही संख्येला 1 ने भागा, येणारा उत्तर तेच असते. म्हणजे आपल्याकडे सरळ काय म्हणता येईल? 300 गुणिला 6 एवढं आहे, बरोबर का? साइन त्रिक 18 आणि 2 शून्य जशाच्या तसे. म्हणजे जे एक रक्कम आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला जे एक रक्कम आहे ते किती आहे? इथं 1800 रुपये आहे, बरोबर का? तर आपल्याला काय काढा म्हणताय? तिचाच किती? 1/3 हिस्सा काढा म्हणताय, बरोबर. 1/3 हिस्सा म्हणजे काय होईल? 1 गुणिला 1800 भागिला 3 होईल, बरोबर का? आता बघ काय होईल? 3 1 3 3 1 18 म्हणजे झालं काय? 600. म्हणजे 1/3चा एक हिस्सा म्हणजे काय असेल? ते 600 असेल. म्हणजे ऑप्शन बी याचा काय असेल? योग्य उत्तर असेल. चला तर आपण या पद्धतीचे पुढचा प्रश्न घेऊया. चला तर आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 20 काय म्हणत आहे? 729 चे वर्गमूळ किती? तर बघा, तुम्हाला आपण सांगितलं होतं 1 ते 30 पर्यंत आपल्याला काय पाहिजेत? वर्गमूळ पाठ पाहिजे. वर्ग आणि वर्गमूळ यांचे तुम्हाला पाठ करायला सांगितले होते, बरोबर. तर बघा, 729 हे कोणाचे वर्गसंख्या आहे? तर बघा, 27 ची वर्गसंख्या आहे. म्हणजे काय? 729 चे जे काही वर्गमूळ असेल ते किती असेल? 27. चला याला व्हेरीफाय करू. ठीक आहे, काय करू? व्हेरीफाय करून बघूया. तर मग काय करतो आपण? जर आपल्याला ट्रिकनुसार काढायचा आहे, कोणाचा 27चा वर्ग काढायचा आहे, तर मग काय करू आपण? यांना 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. किती पार्टमध्ये? 2 पार्टमध्ये डिवाइड. तर चला सांगा मला 7चा वर्ग सुरुवातीला सांगा. 7चा वर्ग किती? 7 49 आणि 2चा वर्ग किती? 4.
आता बघा काय करतो मग नेक्स्ट स्टेप, ह्या दोघांचा काय करतो आपण गुणाकार आणि त्याची करतो दुप्पट. या दोघांचा गुणाकार होईल 7 दुनी 14 आणि 14चे दुप्पट किती, 14चे दुप्पट म्हणजे 14 दुनी 28 आणि लिहिताना त्यांना कसं लिहायचं, या दोघांचे हे मागची संख्या सोडून या दोघांच्या खाली, या दोघांच्या खाली म्हणजे लिहिलं किती 28 लिहिलं मी, बरोबर का. पण थेट यांची करायची बेरीज, थेट यांची करायची बेरीज म्हणजे काय आलं 9 जशाला तसं 4 आणि 8 12शी 2 हातच्याला 1, बघा काय झालं 4 2 6 आणि 1 7 म्हणजे आलं का 729 म्हणजे 27ची जी काही वर्गसंख्या आहे ती किती आहे 729. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपल्याला दिलाय बघा 21, काय झालाय 30 ते 40 दरम्यान एकूण किती विषम संख्या आहेत असं विचारलंय. सम आणि विषम संख्या आपण आपल्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स क्लास चालू होते, राऊत सर घेत होते, त्यामध्ये आपण सांगितलं नेमकं सम आणि विषम संख्या म्हणजे काय, त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, ते एकदा बघून घ्याल. चला तर आपण एकदा बघून आता एक काय करायला लागेल सुरुवातीला 1 ते 30 पर्यंतचे 30 ते 40 पर्यंत जे संख्या आहे ते आपण एकदा लिहून घेऊ. बघा 30 ते 40 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत ते लिहून घेऊ. चला लिहा 30 31 32 33 33 34 35 36 37 38 39 आणि 40 आपल्याला लिहायचे होते, बरोबर का. आपल्याला विचारलं कुठले 30 ते 40 दरम्यान आपल्याला विषम संख्या विचारल्या, म्हणून त्यासाठी आपण हे लिहून घेतले. आता बघा समसंख्या आणि विषम संख्या तुम्हाला सर्व सांगितले की दोन्ही भाग जाणारे सर्व संख्या काय असतात, समसंख्या असतात आणि ज्याला दोन्ही भाग जात नाही ते नेहमी काय असतात, विषम संख्या असतात. तर बघा आता दोन्ही भाग न जाणाऱ्या संख्या मोजू आपण 1 2 3 4 आणि 5. तर मग काय होईल 30 ते 40 दरम्यान एकूण किती विषम संख्या आहेत, तर 5. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल. तर बघा त्यापुढे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे बुद्धिमत्तेवरती, बरोबर. तर बघा काय आहे प्रश्न क्रमांक 22 हा शेवटचा प्रश्न आहे बघा याच्यामधला. तर बघा काय आहे प्रश्न, एकदा नीट वाचून घ्या. खालीलपैकी अंक मालिका पूर्ण करा म्हणताय. काय करायचं आहे आपल्याला, जे अंक मालिका दिली आहे ते पूर्ण करायचे. तर बघा आपल्याला काय दिली आहे अंक मालिका, काय दिलं आहे 1 8 27 आणि 64 आणि डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा दिली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ते काढायचं आहे. तर तुम्हाला काय वाटतंय बघा, आपण काय घनसंख्या बघितल्या असाल, काय घनसंख्या बघितल्या असाल तर त्या घनसंख्यांची इथं डायरेक्ट सिरीज दिलेली आहे. तर बघा मला सांगा 1चा घन किती रे 1, बरोबर का. त्यानंतर 2चा घन किती 8, बरोबर का. त्याच पद्धतीने 3चा घन 27, बरोबर का. आणि मग 4चा घन किती आहे, 4चा घन 64 आणि मग काय असेल बघा सिरीज वाईज दिलेला आहे म्हणजे 5चा घन किती असेल, मग 5चा घन 125. याचं योग्य उत्तर काय असेल 125 म्हणजे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल. बघा अशा प्रकारचे आपण काय केलं आहे सिरीज चालू केली आहे, बरोबर का. काय केलेली आहे सिरीज चालू केली आहे. यापुढे आपण 2014चा पेपर त्यामधील गणित व बुद्धिमत्ता तसेच जीएस मराठी व्याकरण सर्व पद्धतीचे म्हणजे टॉपिक वाईज आपण प्रश्न घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब. चला भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.